चला, एकदा आवाज येतोय का मला कन्फर्मेशन द्या, म्हणजे आपल्याला पुढे जायला. ओके, चला. सांख्यिकी मधला हा जो टॉपिक आहे पाय चार्ट. ओके, सांख्यिकीमध्ये आपल्याला दुसरे पण टॉपिक शिकायचे आहेत. दररोज आपण काय करतोय की पीडीएफ सकाळी तुम्हाला अवेलेबल करून देतोय. टेलिग्राम पिन केलेला आहे, त्याच्यावर सकाळी तुम्हाला 10 प्रश्न अवेलेबल करून दिले जातात. येतोय. चला, संध्याकाळी सकाळी आपण अवेलेबल करून देतोय आणि संध्याकाळी त्याचं सोल्युशन घेतोय. ओके, जर तुम्ही नवीन असाल तर पिन केलेल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, तिथं तुम्हाला अपडेट भेटल्या जातील. ओके, चला, पहिला प्रश्न आहे. ओके, पहिला प्रश्न काय आहे लक्षात ठेवा. पहिला प्रश्न आहे, छपाई खर्च 24,500 असेल तर रॉयल्टीचा खर्च किती असेल. ओके, छपाई म्हणजे प्रिंटिंगचा 35% खर्च हा किती आहे. ओके, तुम्ही जर असं काढलं 24,500 हा खर्च किती टक्के, 35%. बरोबर का. ही कशाचा आहे, छपाईचा आहे. रॉयल्टी खर्च किती असेल, रॉयल्टी कुठे आहे, 15%. म्हणजे 15%ला किती ही किंमत येऊन जाईल. काही डिफिकल्टी आहे का. ओके, 35% म्हणजे एवढं, तर 15% म्हणजे काय, तिरकस गुणाकार केला तर हे इक्वेशन येणार आहे. शॉर्टकट मध्ये तुम्हाला असं लिहायचंय. ओके, इकडे लक्ष द्या. 35 7 7 5 35. ओके, 3 5 15 आणि 35 म्हणजे 7 ने भाग जातो, येतं 700. 15 सक्की 90, 15 साती किती, 105. वर किती शून्य, डबल शून्य. म्हणजे उत्तर किती आलं, ऑप्शन क्रमांक 2. कळालं. कोणतंही एखाद्याची किंमत दिली असेल, दुसऱ्याची काढायची असेल तर टक्केवारीमध्ये कन्वर्ट करू नका. ही चूक करू नका की ह्याचं 35% काढतो मग मी पहिल्यांदा, मग 1% म्हणजे किती, मग 15 निघून तो, असं करू नका. मांडणी करताना व्यवस्थित करा. चला, पुढचा प्रश्न जो आहे तो स्क्रीनवर आहे. चला, ओके, पाय चार्ट मध्ये विविध विभागांची 800 कर्मचाऱ्यांची टक्केवारी वितरित दर्शवलेली आहे. मार्केटिंग क्षेत्रात कर्मचारी काम करतात. मार्केटिंग क्षेत्र कुठे, हे क्षेत्र आहे. किती टक्के काम करतात, दिसत नसेल तर मी लिहितो 22% काम करतात. तर टोटल मग ती क्षेत्रातली, मार्केटिंग क्षेत्रात किती कर्मचारी काम करतात, 22%. कुणाच्या, 800च्या. कुणाच्या, 800च्या. तोंडी उत्तर निघतंय, पेन सुद्धा उचलायची गरज नाही. 10% म्हणजे किती रे बाळांनो, 80. 20% म्हणजे किती झाले, त्याला 2 ने गुणायचं, किती झाले, 160. म्हणजे 20% निघले. आता किती राहिले, 2% राहिले. बघा, 20% निघले, 20% म्हणजे 160, 2%. परत एक टिंब द्या, 1% निघला, 2% म्हणजे 8 दुने 16. किती झालं, 176. म्हणजे ऑप्शन काय आला, 4 नंबर. काय आला, 4 नंबर. काही डिफिकल्टी, मला वाटतं काही डिफिकल्टी नसायला हवी आहे. ओके, चला, पुढचा प्रश्न काय सांगतोय, इकडे लक्ष द्या. पुढचा प्रश्न काय सांगतोय, दिलेल्या पाय चार्ट मध्ये एका कुटुंबाच्या 10 महिन्यातील खर्चाचे अंशानुसार विभाजन दाखवलेले आहे. बरोबर आहे का. आपल्या डिग्रीमध्ये देतात. एकूण कुटुंबाचे उत्पन्न 43,200 रुपये आहे. हे एवढं आहे, कळलं का. मग इकडे लक्ष द्या. आता काय केलेलं आहे, तुम्हाला अंशानुसार तुम्ही डायरेक्ट काढून घ्यायचं नाही. प्रश्न काय म्हणतोय आधी नीट वाचायचा आहे. प्रश्न काय म्हणतोय, खाण्यापिण्यावरील खर्च भाड्यावरील खर्चापेक्षा किती टक्के जास्त आहे. कुणापेक्षा, भाड्यावरील खर्चापेक्षा. पेक्षा खाली असतं, बरोबर आहे का. खाणेपिणे, खाणेपिणे म्हणजे फूड, किती डिग्री, 105. ओके, भाडं, रेंट किती आहे, 70. किती टक्के, कुणापेक्षा, भाड्यापेक्षा. भाडं खाली आलं, ह्या दोघांची वजा बाकी, 70 आणि 30, 105 झाली म्हणजे 35 आलं, बरोबर आहे का. भागिले 70, किती टक्के म्हणजे 100. 35 दुने 70, बे 5 10, 50%. किती आलं उत्तर, 50%. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. काही डिफिकल्टी, काहीच डिफिकल्टी नसायला हवी आहे. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 4.
ओके. प्रश्न क्रमांक 4 इकडे लक्ष द्या. नीट पायचार्ट वाचायचा आहे, प्रश्न मोठा असणार आहे म्हणून लगेच हे करून जायचं नाही, हरून जायचं नाही. नीट वाचायचा, नीट इव्हॅल्युएट करायचा आणि मग पुढे जायचंय. ओके चला. चला 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 नेक्स्ट. पाय आलेख कंपनीच्या 5 विभागा ABCDE काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वितरण दर्शवलेली आहे. एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 900 आहे. बर बर बघा इकडे लक्ष द्या. एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 900 आहे. मग इकडे लक्ष द्या. जर विभाग ए मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या X मानली, ए जी आहे त्याची संख्या X मानली, बरोबर आहे का? आणि विभाग सी आणि ई मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या मानली, सी आणि ई मध्ये काय मानली? Y मानली, बरोबर आहे का? तर y-2x याची किंमत किती? पहिल्यांदा अंशामध्ये काढून घेऊ, कारण अंशामध्ये दिलंय. बघा इकडे लक्ष द्या. y म्हणजे C प्लस ई. सी किती आहे? 72. ई किती आहे? 92, 93. 72 आणि 93 किती झालं? 5. 9 आणि 7 16. ही झालं 165. ओके. वजा 2x म्हणजे 64.2 गुणुले 2. ओके 2 ने गुणायचंय. 4 8 12 128.4. ओके बाळांनो 128 ह्यातनं जर वजा बाकी केली तर हे उरलं 0.6. 129 झालं 30 आणि 30 आणि पुढे मोजा 30 आणि 30 60. ओके म्हणजे 36.6 आलं. किती आलं? 36.6 वजा बाकी आलं. एवढ्या अंशाची किंमत मोजायची. मग आपल्याला माहितीये 360 डिग्रीची किंमत किती आहे? 360 डिग्री आहे. त्याची संख्या कर्मचाऱ्यांची किती आहे? 900 टोटल. मग आपल्याला कशाची काढायची आहे? आपल्याला काढायची 36.6 ची, बरोबर आहे का? मग 1 अंशाची किती येते बघू आपण. ओके ही झाली 360 ची किंमत. तर आपल्याला किती काढायची? 36.6 ची. मग मी काय करतो? जवळपास 36 ची काढून घेतो. 36 ची काढून घेतो कारण मला सोपं जातंय, बरोबर आहे का? 36 1 36, 36 10. ओके 90च्या आसपास उत्तर येत आहे. 90च्या आसपास. 90च्या आसपासचं कोणतं उत्तर आहे? एकच आहे 91.5. म्हणून मी ऑप्शन ए 1 ला क्लिक करतो. कळतंय का? काही डिफिकल्टी आहे का? मला वाटतं काही डिफिकल्टी नसायला पाहिजे. इकडे लक्ष द्या. आपल्याला हे थोडासा लॉंग प्रश्न विचारला होता. ए मध्ये कर्मचारी करण्याची संख्या X आहे. मग ए मध्ये कर्मचाऱ्याची संख्या जी आहे त्यांचा आहे 62 64.2. ओके सी आणि ई मध्ये दोघं काम करतात 72 आणि 93. ह्यांची संख्या आहे 165. ओके डिग्रीमध्ये. डिग्रीमध्ये. मग आपल्याला विचारलंय y-2x ह्याचं डबल केलं तर 128. मग ह्या दोघांची वजाबाकी केली तर 36.6. मग आपल्याला माहितीये टोटल 360 ला कर्मचारी किती आहेत? 900. किती डिग्रीला? 360 ला 36.6 होतं, बरोबर आहे का? 0.6 न काढता मी काय केलं? 36च, कारण भाग लगेच जातोय. 36 10 360, 36 1 36, 1 0 ला 1 0. 36.6 होतं. म्हणजे ह्या 90च्या पुढची जवळची संख्या कोणती आहे? 91.5. ओके चला पुढं. पुढचा प्रश्न बघा 5वा काय म्हणतोय? बघा दिलेल्या पर्याय चार्ट मध्ये एकूण कुटुंबाच्या महिन्याचा खर्च अंशानुसार विभाजन दाखवतो. एका कुटुंबाचे उत्पन्न किती आहे? 43,200 रुपये दाखवले. बर हा ओके. अन्नावर खर्च किती? 105. बर चला. केलेली रक्कम बचत म्हणजे सेव्हिंग किती? 80 प्लस विविध मिसेलेनियस खर्चाच्या किती टक्के आहे? त्यापेक्षा किंवा काही विचारलं नाही, ती रक्कम किती टक्के आहे विचारलंय, बरोबर आहे का? कुणाच्या पुढची रक्कम ह्याच्या किती टक्के आहे? ह्याची रक्कम पहिल्यांदा काढू. मिसेलेनियस 45. ओके 8 आणि 4 12, 125 आली ही किंमत 125. बघा हे ह्याच्या किती टक्के आहे? कसं काढायचं? 105 हे ह्याच्या किती टक्के आहे? कळतंय का? 105 हे 125च्या किती टक्के आहे असं काढायचं. मग किती आलं? 25 सख
25 पाचा 125, 25 चोक 100, 5 दुने 10, 5 एक 5, 4 एक 4 आणि 4 दुने 8, 84. पेक्षा विचारलं नाही. पेक्षा विचारलं तर वजाबाकी असते. ओके, च्या विचारलंय. ओके, कुणाच्या? 125च्या. कोण? पुढचा खर्च. ह्याच्या विचारलंय म्हणजे दोघापेक्षा. तर किती आला? 84% एवढा खर्च आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1. चला बोला पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न. 6 आणि 7 प्रश्न मिळून दिलेले आहेत. ह्या डायग्रामची एकदा सवय व्हायला लागली ना, सोपं वाटायला लागतंय. सवय नसली तर अवघड होतंय. सवय नसली तर काय होतंय? अवघड होतंय. बोला पुढं. 6 आणि 7 रोमन अंश देशात दर्शवतात. हे देश आहेत. दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. नंबर ऑफ एम्प्लॉय टोटल किती? एवढे एम्प्लॉय आहेत. बरोबर आहे का? चला बोला. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या संस्थांमध्ये पुरुष कर्मचाऱ्यांची अंदाजे सरासरी संख्या किती? पहिला, दुसरा आणि तिसरा. बोला. पहिला, दुसरा, तिसरा किती झाली? 15 अधिक 10 अधिक 12. सरासरी म्हणलं की 3 ने भागायचं. ओके, सरासरी म्हणलं की कितने भागायचं? 3 ने भागायचं. ओके, 25 काढू शकता तुम्ही. ओके, 25 25 10 35 37 भागिले 3 म्हणजे किती येणार आहे? 3 एक 3, 3 दोने 6, उरला 12.33. ओके, टक्के एवढी सरासरी येणार आहे. मग तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे का? इकडे लक्ष द्या. म्हणजे 56,000 ही किती टक्के? 100%. तुम्हाला किती काढायची? 12.33. ओके, मग बघा इकडे लक्ष द्या. ऑप्शन जवळ जवळ आहेत. आता 700 हे जवळ 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 सगळे जवळ आहेत. ओके, 1 2 1 2 शून्य कटले. बघा, 1 1 0 एक टिंब सरकवतो. 123 गुणुले, ओके, एक टिंब एक सॉरी 56. आता बघा 123.3 येईल. 3 मी तसंच राहून देतो. आता ह्यांचा गुणाकार केला तर काय येतोय बघा. आपल्याला 2 अंकापर्यंत काढू शकतो. 0.3 राहून देतो. 123 × 56 करतो. सायंत्रिक 18. ओके, 56 ला मी असं करू का? 50 नी करतो पहिल्यांदा आणि पुन्हा 6 नी करतो. 50 आणि 6 नी गुणतो. ओके, बघा थोडंसं सोपं जाईल. ओके, 5 त्रिक 15 1. बरोबर आहे का? 5 दुने 10 आणि 1 11 1. 5 आणि 1 6 0. 6000 हे आलं. 6150 आलं. आणि पुढं बघा 6 राहिलं. 6 ने गुणा. सायंत्रिक 18 1. ओके, 6 दुने 12 आणि 1 13 1. 6 आणि 1 7. 738 यात मिसळा. 8 8. 7 आणि 1 8. ओके, 6800च्या पुढं 6800च्या पुढं जवळ हीच ऑप्शन दिसतोय. बरोबर आहे का? 9600 तर नाही. ओके, 6970. ओके, 0.6 परत 73 मिसळत. 0.3 काय येईल? जवळच येईल. ह्याच्या जवळ म्हणजे 900च्या आसपास. लय लांब पण जाणार नाही. मला वाटतं अंदाजित हे उत्तर यायला पाहिजे. कारण कॅल्क्युलेशन तुम्हाला रडवतील. 123.3 गुणुले 56 हे काढायला लागला तर तुमचा 1 मिनिट जाईल. त्यामुळे अंदाजित कॅल्क्युलेशन करायचे. ओके, चला पुढचा. ओके, चला पुढचा त्याचाच लागून. देश 2 मध्ये पुरुष कर्मचारी आणि 1 6 7 कर्मचाऱ्यांच्या संख्येचे गुणोत्तर काय? आता सगळे काय आहेत? पुरुषच दिलेले. महिला दिल्यात का? नाही. म्हणजे मिटलं. जर महिला विचारले असते तर बाळांनो 8% पुरुष आहेत. म्हणजे राहिलेल्या महिला हे पुरुष आहेत. म्हणजे राहिलेल्या महिला. कळालं ना? कधी कधी ह्याचं उलट पण विचारलं जातं, महिलांचं किती. कळालं? चला इकडे लक्ष द्या. देश 2 पुरुष कर्मचारी आणि म्हणजे देश 2 मध्ये किती आहेत? 10. बर, हा, आणि गुणोत्तर विचारलंय. बरोबर आहे का? 1 6 8. 1 6 8. ओके, 8 आणि 7 15 15 15 किती झालं? 30. 1 3 आहे का उत्तर? आहे 3. 1 3 1 3. कळालं? चला पुढचा प्रश्न. मला वाटतं एवढेच प्रश्न आहेत. ओके, लक्षात ठेवा, दररोज 20 ते 25 मिनिटं सांख्यिकीला द्या. तुमचे मार्क्स कुठेही जाणार नाहीत. 6 प्रश्न येतात. 6 प्रश्न म्हणजे 12 मार्क्स. ही रँकला तुमच्या भरपूर जास्त
फरक पाडणार आहे, तुम्हाला ऍडव्हान्टेज देणार आहे. सोपा टॉपिक आहे. उद्या मी हिस्टोग्रामवर टाकतो, त्याच्या उद्या, आणि थर्ड दिवशी आपण मीन मीडियन करून सांख्यिकी या टॉपिकला क्लोज करू. ओके, थँक्यू सो मच.